Ouch. Huh. Huh. रोजच्या जीवनातल्या ह्या किंवा ह्यासारख्या साध्या कृती करताना तुम्हाला तुमच्या खांद्यामध्ये प्रचंड वेदना होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार. पेशंट एज्युकेशन व्हिडिओ सिरीजच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये आज आपण फ्रोझन शोल्डर ह्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. फ्रोझन शोल्डर ह्या आजाराविषयी बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये त्याबाबत नक्की विचारा. चला तर मग आपण सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपणास एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. हा संपूर्ण व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे. तुम्हा सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत फ्रोझन शोल्डर या आजाराविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या व्हिडिओत दाखवलेले व्यायाम तुम्ही करणे आवश्यक आहे. व्यायाम करताना तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. या व्हिडिओत काही त्रुटी असू शकतात आणि त्यामुळे त्यातील माहिती प्रमाण मानू नये असा आमचा सल्ला आहे. खरं तर खांद्याच्या सगळ्याच दुखण्याला फ्रोझन शोल्डर म्हणण्याचा चुकीचा प्रघात काही लोकांमध्ये आहे. तो तितकासा बरोबर नाही. खांद्याची वेदना आणि त्याबरोबर कमी होत जाणारी खांद्याची हालचाल या दोन्ही तक्रारी एखाद्या रुग्णास असतील तेव्हा त्याला फ्रोझन शोल्डरचे दुखणे आहे असे आपण निदान करतो. मागल्या आठवड्यात मिसेस कुलकर्णी माझ्याकडे खांद्याच्या दुखण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या तक्रारी ह्या अशा होत्या. डॉक्टर, मला गेल्या 2 आठवड्यापासून उजव्या खांद्यामध्ये दुखतंय आणि मी स्वयंपाकघरात काम करू शकत नाहीये. रात्री झोपही लागत नाहीये. मी 3 आठवड्यांपूर्वी स्वयंपाकघरात पडले होते. मिसेस कुलकर्णींना झालेला फ्रोझन शोल्डर समजून घ्यायचा असेल तर आपण आधी खांद्याची संरचना समजून घेऊ. इतर सर्व सांध्यांप्रमाणे खांद्याच्या भोवतीही एक आवरण असते ज्याला कॅप्सूल असे म्हणतात. फ्रोझन शोल्डरचा खरा विलन ही कॅप्सूल आहे. दुखापत किंवा इतर कुठल्याही कारणाने जर आपण खांद्याची हालचाल गरजेपेक्षा जास्त काळ कमी ठेवली तर आपल्याला फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता वाढते. फ्रोझन शोल्डर होताना ही कॅप्सूल सुजते आणि आकुंचन पावते. पर्यायाने खांद्याची हालचाल कमी कमी होत जाते आणि हालचाल करायचा प्रयत्न केल्यास खूप वेदना होतात. वेदना व आणखीन कमी झालेली हालचाल यामुळे रुग्ण एका दुष्ट चक्रात अडकतो. वेदना, त्यामुळे कमी झालेली हालचाल, मग पुन्हा वेदना, त्यामुळे आणखी कमी झालेली हालचाल हे सुरूच राहते. अशा प्रकारे फ्रोझन शोल्डरचा रुग्ण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने एका दुष्ट चक्रात अडकतो आणि वेदना आणि खांद्याची कमी झालेली हालचाल यांनी वैतागतो. त्याला काय करावे ते सुचतच नाही. परंतु तुम्ही चिंता करू नका. फ्रोझन शोल्डरच्या ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यास आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. कसे ते नीट समजून घ्या. फ्रोझन शोल्डरच्या उपचाराचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे मेडिसिन्स, म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधे, आणि दुसरे म्हणजे खांद्याचे व्यायाम. जरी ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्या तरी दोघांचीही फ्रोझन शोल्डरमध्ये गरज सारखीच आहे. फ्रोझन शोल्डरच्या आजारातून बरे होण्यासाठी दोन्ही प्रकारचे उपचार एकत्र करणे गरजेचे असते. त्याशिवाय आजारात सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते. फ्रोझन शोल्डरच्या आजारात व्यायामाने आकुंचन पावलेली कॅप्सूल पूर्ववत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि औषधांचा वापर कॅप्सूलची सूज कमी करण्यासाठी आणि व्यायामामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो. ह्या व्हिडिओच्या 3ऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात आपण
फ्रोझन शोल्डरमध्ये करावयाच्या व्यायामांविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर फ्रोझन शोल्डरसाठीच्या व्यायामाची यादी मोठी आहे, परंतु आज व्यायामाचे 3 सोपे आणि 3 थोडेसे कठीण प्रकार आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला घरच्या घरीच फारशी कुणाची मदत न घेता करता येतील असेच व्यायाम मी तुमच्यासाठी निवडले आहेत. व्यायामाचे पहिले 3 सोपे प्रकार आपण आधी समजून घेऊ. पहिल्या प्रकारात तुम्ही फक्त तुमचा खांदा शरीरापासून जमेल तितका दूर करावायचा आहे. खांदा वर गेल्यावर काही सेकंद व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे होल्ड करा. सुरुवातीला तुमचा खांदा फारसा वर जाणार नाही, परंतु काही दिवस व्यायाम सुरूच ठेवल्यास हालचालीत सुधारणा नक्कीच दिसायला लागेल. तुम्ही हे करताना हातात किलो 2 किलोचे डंबेल्स ही घेऊ शकता. दुसऱ्या प्रकारच्या व्यायामात तुम्ही तुमचा खांदा उजव्या बाजूला जमेल तितका वर न्यायचा आहे आणि जमेल तितका वेळ होल्ड करावायचा आहे. हळूहळू खांदा जास्तीत जास्त वर करा, म्हणजे हालचालीत सुधारणा होत जाईल. तिसऱ्या सोप्या व्यायामासाठी तुम्हाला भिंतीपासून एक हात दूर उभे राहायचे आहे. हात शरीरापासून जमेल तितका सरळ वर उचला व भिंतीला स्पर्श करा. मग हळूहळू हाताची बोटे भिंतीवर सरकवत कोपरात न दुमडता खांदा जमेल तितका वर वर जाऊ द्या. जास्तीत जास्त वर गेल्यावर काही सेकंद होल्ड करा. मग हळूहळू तुमचा हात भिंतीवर सरपटत खाली येऊ द्या. पुन्हा पुन्हा हे सगळे व्यायाम करत राहा, ज्यामुळे तुमचा खांदा पूर्ववत होण्यास मदत होईल. आता मी तुम्हाला फ्रोझन शोल्डरसाठीचा सगळ्यात उपयोगी आणि महत्त्वाचा व्यायाम सांगणार आहे. ह्या व्यायामाने तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आखडलेल्या खांद्याला मोकळे करू शकता. हा व्यायाम करताना तुम्ही हातात टॉवेल किंवा दोरी घेऊ शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पाठ पुसायला टॉवेल वापरताना करतो, तशी दोन्ही खांद्यांची हालचाल करणे आवश्यक आहे. व्यायाम करताना आलटून पालटून दोन्ही खांदे वर खाली करावयाचे असतात. एक लक्षात ठेवा, हा व्यायाम करताना वेदना वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व स्प्रे इत्यादीच्या प्रभावाखालीच हा व्यायाम करणे योग्य ठरेल, जेणेकरून तुमच्या वेदना नियंत्रणात राहतील. हा व्यायाम जितका जास्त कराल तितक्या लवकर तुमचा खांदा मोकळा होईल, हे मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते. नो गेन विदाऊट पेन ह्या उक्तीप्रमाणे दुखणं सहन करून हा व्यायाम सुरू ठेवल्यास त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवेल. टॉवेल ऐवजी इलास्टिक बँड वापरून सुद्धा तुम्ही खांद्याचा व्यायाम करू शकता. एक लक्षात घ्या, व्यायामाने खांद्याची कॅप्सूल स्ट्रेच करणे हे आपले उद्दिष्ट आहे. ते करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता. पुढल्या व्यायाम प्रकारात आपण दोरीचा वापर करून खांद्याला मोकळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात तुम्ही छताला लावलेल्या हुकमधून दोरी सोडायची असून दोरीची दोन्ही टोके दोन्ही हातात धरावयाची. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोरी खेचून खांद्याची हालचाल करावयाची आहे. हे करताना तुम्ही उभे राहण्याची जागा बदलून खांद्यावरचा ताण कमी जास्त करू शकता. फ्रोझन शोल्डरसाठीचे हे सगळे व्यायाम तुम्ही नियमितपणे केल्यास साधारणपणे 3 आठवड्यात तुम्हाला चांगली सुधारणा दिसायला लागेल. मी सांगितलेल्या उपचार पद्धतीचे तुम्ही व्यवस्थित पालन केल्यास 3 महिन्यात तुमचा खांदा पूर्ववत होईल अशी अपेक्षा तुम्ही नक्की ठेवू शकता. व्हिडिओच्या शेवटी डायबिटीज आणि फ्रोझन शोल्डर या महत्त्वाच्या विषयावर मी काही सांगू इच्छितो. मधुमेह आणि फ्रोझन शोल्डर यांचा खूप जवळचा संबंध आहे. मधुमेहाच्या रुग्णात फ्रोझन शोल्डरचे प्रमाण जास्त आढळते. तसेच मधुमेह नियंत्रणात नसल्यास इथे सांगितलेल्या उपचारांनी अपेक्षित रिझल्टही मिळत नाही, याची आपण सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे. मधुमेह आणि फ्रोझन शोल्डर ह्या विषयावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन, तेव्हा ह्याविषयी आपण आणखी सविस्तर बोलूया. आत्तापुरते इतकेच. अपेक्षेपेक्षा हा व्हिडिओ जरा लांबलाय, परंतु फ्रोझन शोल्डर सारख्या क्लिष्ट विषयावर बोलताना कमीत कमी इतके सांगणे मला गरजेचे वाटले, म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. या व्हिडिओत दाखवलेल्या माहितीविषयी तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मी नक्की करीन.
चला तर मग मी आता तुमचा निरोप घेतो. ह्या पुढेही महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला समजेल अशा भाषेत व्हिडिओ बनवित राहीन. नमस्कार. हॅव अ गुड डे. बाय.